नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला टिफिनसाठी बटाट्याची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ही 400 ग्रॅम बटाटे शिजवून घेतले होते, साल काढून छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हाताने जर असे तोडले ना तरी पण चालतात। बघा मी अशा पद्धतीत करून घेतलेले आहेत। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं छोटा 1 चमचा मोहरी। मोहरी चांगली तडतडली की टाकायचं छोटा 1 चमचा जिरे। त्यात टाकायचा कढीपत्ता आणि त्यात टाकायचं मीडियम आकाराचे 2 कांदे। असं बटाट्याची भाजी असली की नाही की त्याला थोडासा कांदा जास्त घालायचा। आता आपले बटाटे जास्त होते ना, त्यामुळे मी मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत। तर कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजलेला आहे। आता त्यात टाकायची आपल्याला मिरची। ही फ्रेश मिरची आहे बरं का, हिरवी मिरची लाल झालेली आहे माझ्याकडे, तर हिरवी मिरची नाही आहे। त्याच्यामध्ये 2 तिखटवाल्या मिरच्या आहेत त्या आणि 1 लाल मिरची आहे, म्हणजे हिरवी मिरची लाल झालेली आहे। तुम्ही कोणती पण टाकू शकता, हिरवी टाकली तरी पण चालू शकते। आता हे आपण 1 मिनिटभर भाजून घेऊया। कांदा बघा भाजलेला आहे, आपल्याला असा लाल भडक वगैरे असा हा कांदा करायचा नाही आहे, थोडासा असा कच्चाच ठेवायचा आहे। साधारणसा जास्त पण कच्चा ठेवू नका, साधारणसा ठेवायचा। आता इथे टाकणार आहे मी हिंग पावडर, हलवून घेऊया। गॅस आहे मीडियम, मोठ्या बर्नरचा गॅस आहे। हळद आणि त्याच्यावर 1 चमचावर लिंबाचा रस आणि हे काय करायचं आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे, कारण की ना आपण जर हिंग पहिलं टाकलं की नाही तर करपून जातं, त्यासाठी जरा उशिरा टाकायचं आणि त्याच्यामुळे ना कलर पण छान राहतो। खूप रेसिपीत बघा मी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने करा म्हणून। हे पहिलं थोडंसं मी भाजून घेते, परतून घेतलेलं आहे बघा मस्त असं। त्याच्यामध्ये टाकायचे बटाटे, मोठे मोठेच मी केलेले आहेत आणि आता याला काय करायचं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि त्याच्यामध्ये टाकणार एकदम थोडीशी पिठी साखर, कारण आपण लिंबाचा रस टाकला आहे ना, त्यामुळे एकदम थोडीशी पिठी साखर। साखर मोठी जरी टाकली तरी चालेल। मी मोठी साखर काय करते थोडीशी बारीक करून डबावरून ठेवते, कधी अचानक लागले की नाही की टाकायला होते। गॅस आहे मीडियम आणि 1 मिनिटभर पहिलं परतून घेऊया आपण। मस्त असं बघा परतून झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये कसं मी फ्रेश मिरची टाकली होती, 2 हिरव्या आणि 1 लाल झाली होती। हिरवी मिरची लाल झालेली आहे, तुम्ही जर नुसती हिरवी जर टाकली ना तर कलर पण छान येतो आणि मस्त दिसायला छान दिसते तशी। माझ्याकडे मिरचीच नाही आहे तर तेवढीच होती, तीच टाकल्यात। ह्याच्यावर टाकायची आपण कोथिंबीर आणि आता ह्याला काय करायचं आपल्याला 1 2 मिनटं मीडियम गॅसवर परतून घ्यायचे। 2 मिनटं बघा मीडियम गॅसवर मस्त असं परतून घेतलेलं आहे, छान लागते। तुम्ही अशा पद्धतीनं करा टिफिनला द्यायसाठी किंवा आपण जर पुरे केल्या तर त्याच्यावर खायसाठी चपातीवर मस्त अशी होते बघा। झटपट आणि सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवलेली। ह्याच्या अगोदर बी खूप रेसिपी मी बटाट्याच्या अपलोड केलेल्या आहेत। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।